कायदा म्हणजेच लेबर कोडमध्ये नवे बदल करण्यात आले असून यामुळे कामगारांना मोठा आधार मिळणार आहे। तर काय आहेत हे नवे नियम पाहूयात या व्हिडिओमध्ये। मी वर्षा आणि आपण पाहताय योद्धा न्यूज। तर नव्या लेबर कोडनुसार पहिला बदल म्हणजेच ग्रॅज्युएटीचा नियम बदललाय। ग्रॅज्युएटीसाठी 5 वर्षांची सेवा अनिवार्य नाहीये, फक्त 1 वर्षाची सेवा पूर्ण केली तरी पात्र असणार आहे। काही कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई देखील नवीन नियमानुसार पात्र ठरतील। कंपनीत कमी कालावधीची नोकरी असली तरी आता ग्रॅज्युएटी मिळू शकते। कामाचे तास आणि ओव्हरटाईम, किमान वेतनासोबत ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन अनिवार्य। ओव्हरटाईमसाठी ऐच्छिक जबरदस्ती नाही। राज्य सरकारे ओव्हरटाईमची कमाल मर्यादा ठरवू शकतात। कामाच्या दिवसांची पात्रता मर्यादा 240 दिवसांवरून 180 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे। नोकरीवर ठेवताना नियुक्तीपत्र अनिवार्य। प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्तीपत्र देणे कंपन्यांसाठी बंधनकारक असणार आहे। पत्रात पगार, कामाचे तास आणि कामाची माहिती स्पष्ट नमूद असावी। नियुक्तीपत्रामुळे कर्मचारी आणि नियोक्ता यांमधला संबंध अधिक पारदर्शक होतात। किमान वेतनाची देशव्यापी अंमलबजावणी, केंद्र सरकार आता संपूर्ण देशासाठी किमान वेतन दर निश्चित करेल। कोणतेही राज्य सरकार या दरापेक्षा कमी वेतन ठरवू शकत नाही। यामुळे सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एक समान वेतन किमान लागू होणार आहे। ईएसआय क्षेत्र व्यापक, दुकाने, बागायत आणि कारखान्यातील कर्मचारी आता ईएसआय मध्ये समाविष्ट होतील। कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा, मातृत्व लाभ आणि अपंगत्व कव्हरेज मिळणार आहे। यामुळे अधिक कर्मचाऱ्यांना सरकारी संरक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होतील। मीडिया कर्मचाऱ्यांना औपचारिक नियुक्ती, ओटीटी कर्मचारी, पत्रकार, डिजिटल संपादक आणि कंटेंट क्रिएटर्स सर्वांसाठी औपचारिक नियुक्तीपत्र बंधनकारक असेल। नियुक्तीपत्रामुळे कामाचे तास, जबाबदाऱ्या आणि पात्रता स्पष्ट ठरते। यामुळे कामकाज अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनते। वेळेवर वेतन देणे आवश्यक, सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणे अनिवार्य असेल। पगार उशिरा दिल्यास कंपनीवर दंड लागू शकतो। यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या सुरक्षिततेत वाढ होईल। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची व्याख्या बदलली आहे। घरून कामावर जाताना किंवा कामावरून घरी येताना झालेला अपघात रोजगार संबंधित दुर्घटना मानली जाईल। अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला सर्व संबंधित लाभ मिळतील। आयटी आणि निर्यात क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नियम, आयटीईएस, आयटी, वस्त्रोद्योग, बंदरे आणि निर्यात क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे अनिवार्य असेल। वेळेत वेतन न दिल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते। 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी अनिवार्य। तपासणीचा खर्च कंपनीने उचलणे आवश्यक। यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य संरक्षण आणि वेळेवर निदान शक्य आहे। तर हे नवे नियम लागू करण्यात आले असून जुने नियम पुसून टाकण्यात आलेत।